मातोश्री अनुसयाबाई दगडू पवार यांची शतकपूर्ती अमृत महोत्सव सोहळा निमित्ताने पवार संकुल येथे हरिभक्त पारायण, तानाजी पवार, कौशल्य पवार, संदीप पवार, नवनाथ पवार, नितीन किशोर पवार, ज्ञानेश्वर पवार यांच्या वतीने भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान मातोश्री अनुसयाबाई पवार यांचा 105व्या वाढदिवसानिमित्ताने 105 नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले। सातपूर शहरातील अशोकनगर येथील पवार संकुलमधील कृष्ण मंदिर येथे 16 ते 18 जानेवारी सायंकाळी शिवपुराण कथाकार हरिभक्त पारायण सुदर्शन महाराज शिंदे यांची संगीतमय शिवमहापुराण कथांचे आयोजन करण्यात आले। तसेच 19 जानेवारी रविवार रोजी हरिभक्त पारायण लहू महाराज अहिरे यांचे काल्याचे कीर्तन, महामृत्युंजय शांती तसेच स्वरतरंग प्रस्तुत संतोष कराळे यांचा मराठी भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच रविवारी सायंकाळी महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले। दरम्यान या कार्यक्रमासाठी माजी आमदार अपूर्व हिरे, माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव, शशिकांत जाधव, प्रशांत आव्हाड, रवी पगारे, राजू नांगरे, आम्ही अकोलेकर संस्थानचे अध्यक्ष विलास वाघचौरे, शिवजन्म उत्सवचे अध्यक्ष जीवन रायते, पंकज निकम, सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, प्रकाश महाजन, भगवान काकड, समाधान देवरे, विलास गायकवाड, नरेश सोनवणे, ज्ञानगंगा क्लासेसचे संचालक मस्के आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी आलेल्या सर्वांचा पवार कुटुंबियांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। याप्रसंगी लक्ष्मीबाई पवार, हिराबाई मोहिले, शशिकला पवार, मीराबाई चव्हाण, सुमन पवार, सिंधू पवार, कौशल्या पवार, मंदा मोहिते, सुमन पवार, पिंगला मोहिले, कमल पवार, सुशीला पवार, बळीराम पवार, मनीषा पवार, निकिता पवार, सोनाली पवार, पूजा पवार आदी पवार परिवार, श्रीकृष्ण मित्र मंडळ, पवार संकुल तसेच परिसरातील नागरिक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला। ही 3 दिवसापासून चालू होती। असे सुदर्शन महाराज, त्या सुदर्शन महाराजांचं वैशिष्ट्य आहे का त्यांच्या नावातच सुदर्शन म्हणजे शुभ आणि सुंदर असं दर्शन, त्यांनी महादेवाचं दर्शन या कथेतून सर्व भाविकांना, पवार संकुल मधल्या पंचकृषीतल्या सर्व भाविकांना त्यांनी ते दर्शन दिलं। अतिशय आई आणि वडिलांचं अतिशय भावुक आणि त्यांच्याबद्दल त्यांची सेवा कशी करायची, कशी झाली पाहिजे याबद्दल त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे मांडणी केली। आणि या महाशिवपुराण आणि आपल्या वाढदिवसाचं जर खरंच हे त्याचा जो वाढदिवस आपण केला, हा सोहळा खऱ्या अर्थाने सार्थकी जर लावायचा असेल, करायचा असेल तर आपल्या वृद्धाश्रमामधल्या जाणाऱ्या आई वडिलांची संख्या ज्यावेळेस कमी होईल, माईक खराब आहे, वृद्धाश्रमामधल्या आई वडिलांना पाठवणाऱ्याची संख्या ज्यावेळेस कमी होईल, मी तर म्हणतो की पूर्णपणे बंदच होईल, त्यावेळेस हा आपला वाढदिवस आणि सुदर्शन महाराजांनी जे आपल्या महाशिवपुराण मधून महादेवाच्या साक्षीने आणि श्रीकृष्णाच्या साक्षीने जी कथा श्रोत्यांना श्रवण केली, त्या सर्व सुदर्शन महाराज, लहू महाराज आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व महाराजांचं मी पवार कुटुंबाकडनं सहर्ष स्वागत करीत आहोत। धन्यवाद। आत्मलिंग घेऊन जात असताना पिशाच्या निमित्ताने त्याला ते खाली ठेवावं लागलं आणि या विश्वामधील वैद्यनाथ नावा
प्रमातानं प्रजपतिसुतं गदयात् स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.